नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेलं आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते मापे टाकून. 38 छातीचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. बोटनेक ब्लाऊज आहे. तर इथे मी शोल्डर 7 इंच घेतलेले आहे. इथून देखील 7 इंच घेतले आणि मुंड्यासाठी देखील 7 इंचच घेतलेले आहे. इथे मी छातीचा चौथा 9.5 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे 1.5 इंच घेतलेले आहे. कमर आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे घेतले. इथे मुंड्याला मी पावणा 1 इंचावर माप टाकून गोलाई करून घेतलेली आहे कटिंग करून. इथे अर्धा इंच डाऊन करून घेतले आणि गळा रुंदी इथे 4 इंच घेतलेली आहे. इथे देखील मी 4 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि पूर्ण गळ्याची उंची 11.5 इंच घेतलेली आहे. इथे देखील मी 4 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी गळ्याचा आकार काढून घेते. या डिझाईनमध्ये आपल्याला इथे गळ्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी गळ्याचा आकार काढून घेतला. इथे टक्स रुंदीचे माप टाकून घ्यायचं आहे. टक्स रुंदी मी 5 इंच घेतली आणि उंची 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच यायला पाहिजेत. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. त्याच्या मापाने माप टाकून घेतले. इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून घेतला. बंद साईड आपल्या साईडला ठेवून घ्यायची आणि जे गळ्याची डिझाईन आहे ती जो पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे तो ठेवून घ्यायचा. इथे मी पिना लावून घेते. आता आपण इथे अस्तरवरती गळ्याची डिझाईन काढून घेतलेली आहे चॉकने. त्याच्या मापाने कॅनव्हास पेपर देखील कटिंग करायचा आहे. अशा प्रकारे ते मी दोन्ही कॅनव्हास पेपर आणि अस्तर कटिंग करून घेतले. इथे मी कॅनव्हास पेपरवरती पिन लावून घेते. साईडून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. इथे मी जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि जे अस्तरचे कटिंग केलेले आहे ते ठेवून घेतले. त्याच्यावरती इथे मी कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेणार आहे. कारण जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो वेल्वेटमध्ये आहे, म्हणून मी ते डायरेक्ट अस्तर आणि कॅनव्हास पेपर डायरेक्ट मी आतल्या साईडला परतवून घेणार आहे. इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्या मापाने बराबर ठेवून घेतले. पहिल्यांदा गळ्यावरती शिलाई करून घ्यायची. इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. वरच्या साईडचा कापड गळ्याचा कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर हा खालच्या साईडचा जो कापड आहे तो कटिंग करून घेते. ब्लाऊज पीस मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. इथे आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे कॅनव्हास पेपरचा गळा व्यवस्थित आतल्या साईडला परततो. अशा प्रकारे ते मी कट देऊन घेतले. आता आतल्या साईडला परतवून घ्यायचं आहे उलट्या साईडला. व्यवस्थित परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी जी समोसा लेस घेतलेली आहे गोल्डनची, ती आतल्या साईडून लावून शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी गळ्याला नॉट्स बनवून जोडून घेतलेले आहेत शिलाई करून. त्याच्यानंतर इथे मी लेस लावायला शिलाई करायला घेतलेली आहे. जसा गळ्याचा आपण आकार कटिंग करून घेतलेला आहे तयार करून,
त्याप्रमाणे आपल्याला इथे लेस लावायची आहे। अशा प्रकारे इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली। त्याच्यानंतर उलट्या साईडून मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेणार आहे। लेसवरती डबल शिलाई द्यायची, नाहीतर बाहेरच्या साईडला जी लेस आहे ती बाहेरच्या साईडला परतवेल, म्हणजे दिसेल बाहेरच्या साईडून। म्हणून इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते। अशा प्रकारे इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे डबल। तुम्ही बघू शकता छान आलेलं आहे गळ्याची डिझाइन। त्याच्यानंतर जे अस्तर आहे त्याच्यावरती रनिंग शिलाई देऊन घ्यायची पूर्ण साईडून। इथे मी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे। इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग केलेले आहे। त्याच्यानंतर इथे मी टक्स वरती शिलाई देऊन घेते, डबल शिलाई देऊन घ्यायची। इथे मी दोन्ही साईडला टक्स शिलाई करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे मी 1.5 इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले आणि एक साईडून फोल्ड करून घेतलेले आहे शिलाई करून। त्याच्यानंतर इथे अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे आणि जिथे आपण टक्स दिलेले आहे तिथे छोटीशी टक्स टाकून घ्यायची आहे, प्लेट टाकून, म्हणजे कमरपट्टी व्यवस्थित आतल्या साईडला परतते। कमरपट्टी पहिल्यांदा सरळ बाजूनी, ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून रनिंग शिलाई द्यायची आहे। हात शिलाई घातल्यानंतर ही शिलाई काढून टाकायची। इथे तुम्ही बघू शकता पाठीमागचा गळ्याची डिझाइन झालेली आहे। आता इथे मी लटकन कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी स्क्वेअरमध्ये वेल्वेटचा कापड आहे तो ब्लाऊज पीसचा कटिंग करून घेतला। इथून 2.5 इंच घेतले आणि इथून देखील मी 2.5 इंचावर दोन्ही साईडून 2.5 इंचाचे माप टाकून कटिंग करून घेतले। आता हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे मी उलट्या साईडूनच शिलाई करून घेते। थोडासा जागा ठेवायचा बाहेरच्या साईडला परतण्यासाठी कापड, अशा प्रकारे परतवून घ्यायचे। इथे मी दोन्ही जे कापड आहे ते तयार करून घेतलेले आहेत आणि जिथे ओपन साईड होती तिथे मी शिलाई करून घेतली। आतमध्ये दुसरा कापड आहे तो भरून घ्यायचा। इथे मी वरच्या साईडून लेस लावून घेणार आहे। याला पोटली लटकन म्हणतात। इथे मी लेस फोल्ड करून घेतली। त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरी लटकन देखील बनवून घ्यायचं आहे लेस लावून। इथे मी दुसऱ्या लटकनवर देखील लेस लावून घेतली। अशा प्रकारे लटकन बनवून घेतले। पुढच्या साईडला मी नेटचा कापड होता तो लावून घेतलेला आहे आणि मोती 7-8 मोतीची लाईन बनवून घेतलेली आहे। अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाइन झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली डिझाइन ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील।